नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाडा येथील युवा एकीकरण सामाजिक समाज संघटनेचे व आदिवासी फासेपारधी बहुउद्देशीय ग्रामीण लोक कल्याण संस्थेचे या दोन्ही संघटनेचा आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांना निवेदन देऊन फासेपारधी समाजाचे पारधी पॅकेज अंतर्गत व शबरी योजनेअंतर्गत विविध योजना राबविण्यात याव्या, तरी पण या योजनेपासून 3 गावातील फासेपारधी समाज हा अनेक योजनेपासून वंचित आहे, असे मंगरुळ चव्हाडा, शिवरा, जगतपूर या तिन्ही गावातील वस्तीमध्ये विकासापासून वंचित आहेत. पारधी पॅकेज अंतर्गत येणाऱ्या योजना व शबरी योजनेअंतर्गत येणाऱ्या योजना जसे महिला बचत गट, म्हशी पालन, शेळी पालन, कुक्कुट पालन, मेंढी पालन, दूध व्यवसाय, मंडप डेकोरेशन, घरकुल आणि काँक्रिटीकरण रस्ते, काँक्रिटीकरण नाल्या व फासेपारधी समाजाच्या तरुण युवक यांना प्रशिक्षणाद्वारे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास मंत्री कडून फासेपारधी अंतर्गत उपलब्ध करून देण्याचे निवेदन युवा एकीकरण सामाजिक समाज संघटनेचे अध्यक्ष उमेश पवार, किरण धोतरकर, शारदेश पवार, चिंटू भोसले, ललिता भोसले, रुपाली भोसले, शिवानी भोसले तसेच आदिवासी फासेपारधी बहुउद्देशीय ग्रामीण लोक कल्याण संस्थेचे सदस्य रवेश भोसले, संदेश पवार, सुदेश पवार, शांतेश भोसले, प्रवीण पवार यांनी खासदार अमर काळे यांना निवेदन दिले आहे व शबरी योजनेअंतर्गत येणाऱ्या योजना जसे ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर, शिलाई मशीन, पीठ गिरणी या सर्व स्कीमचा आढावा घेऊन फासेपारधी समाजापर्यंत पोहोचवू असेही आश्वासन खासदार अमर काळे यांनी दिले. आश्वासनाद्वारे खासदार निधीतून 5 संगणक देण्याचे आश्वासन खासदार अमर काळे यांनी फासेपारधी युवा एकीकरण सामाजिक संघटनेला दिले. प्रशांत झोपाटे, विदर्भ न्यूज, मंगरुळ चव्हाडा.